हॅलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत एक स्नॅक्सची रेसिपी शेअर करणार आहे आणि ती म्हणजे क्रिस्पी बॉल्स। क्रिस्पी बॉल्स तुम्ही सकाळी चहाबरोबर बनवून खाऊ शकता, चटणी आणि सॉस वगैरे लावून, आणि नाहीतर तुमच्या मुलांना टिफिनमध्ये सकाळी देऊ शकता डब्यामध्ये। तर ही रेसिपी फारच हेल्दी आहे। मी ही अगदी कमी तेलात केलेली आहे। तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता, डीप फ्राय आणि एकदम कमी तेलात सुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता क्रिस्पी बॉल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। इथे मी छोटे 2 गाजर किसून घेतलेले आहेत, 1 बीट किसून घेतलेला आहे छोटा, आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे, थोडेसे ग्रीन मटर घेतलेले आहेत आणि 2 छोटे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। इथं मी फाटलेल्या दुधाचं पनीर वापरलेलं आहे आणि 2 उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत आणि चवीपुरते मीठ वापरलेलं आहे। तर इथं स्टफिंग बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। आता तेल तापल्यावर त्यात आपण हिरवी मिरचीचा, आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेऊया। इथे आपली आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा छानपैकी तेलात परतून झालेला आहे। आता त्यातच आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। आता हा कांदा या तेलामध्ये गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया। यातच मी आता 1 चमचा मीठ घातलेला आहे। कांदा इथे आपला परतून झालेला आहे। त्यातच मी पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हे आता परतून घेतल्यावर त्यातच ग्रीन मटर घालून घेऊया। तर ग्रीन मटर छानपैकी परतून झालेले आहे। आता त्यातच आपण गाजर आणि बीटरूट घालून घेऊया आणि व्यवस्थित फोडणीमध्ये जरा मोठी फ्लेम करून त्यावरच आता छानपैकी परतून घेऊया। जास्त शिजवायचं नाही, फक्त परतून घ्यायचं आहे याच्यात। आपल्या भाज्या आता व्यवस्थित परतून झालेल्या आहेत। आता त्यातच आपण उकडलेला बटाटा घालून घेऊया आणि हे आता सर्व साहित्य आता व्यवस्थितपणे मिसळून घेऊया। यात मी आता पनीर ॲड करत आहे। आता पनीर घालून हे सगळं एकजीव करून घेऊया आणि त्यातच आता मी कोथिंबीर, एक बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून एक थोडीशी पाव चमचा चवीपुरती साखर घालून घेऊया आणि हे सगळं आता व्यवस्थित मिसळून घेऊया। इथं आपलं सर्व स्टफिंग थंड झालेलं आहे। आता इथे मी पोह्याची पावडर करून घेतलेली आहे, ती 1-2 मोठे चमचे पावडर यात घालून घेऊया, म्हणजे आपलं बाइंडिंग छानपैकी होणार, आणि 1 चमचा ब्रेड क्रम्स आणि आता सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। इथे माझ्याकडे थोडेसे फ्रोझन मक्याचे दाणे होते, ते मी आता कढईमध्ये परतून घेत आहे। आता हे थंड झाल्यावर मिक्सरमधून जरासे जाडसर फिरवून मग या स्टफिंगमध्ये ॲड करणार आहे। इथे मी थोडासा लिंबाचा रस घालत आहे, म्हणजे आपल्या स्टफिंगला एक चटपटीत चव येणार। इथे आपलं स्टफिंग झालेलं आहे। आता याचे आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया। सगळे बॉल्स बनवून झालेले आहेत। आता आपण पुढची तयारी करूया। इथे मी 2 चमचा मैदा आणि 2 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून स्लरी बनवलेली आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये पोह्याचं पीठ आणि थोडेसे ब्रेड क्रम्स घातलेले आहेत।
आता एक एक गोळा आपण स्लरीमध्ये बुडवून पोह्याच्या पिठामध्ये घोळवून घेऊया आणि असे व्यवस्थित सगळे गोळे तयार करून घेऊया। आता एकदा हे बॉल स्लरीमध्ये बुडवून पिठामध्ये घोळवून घेतलेले आहेत। आता याला आपण आता डबल कोटिंग करून घेऊया, म्हणजे आपले हे फ्राय केल्यावर बॉल्स चांगले क्रिस्पी बनतात आणि खायला पण छान लागतात। आता हे बॉल्स डबल कोटिंग करून आपले तयार आहेत। हे बॉल्स तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी करून खाऊ शकता। मी हे बॉल्स आदल्या दिवशी संध्याकाळी करून फ्रीझरमध्ये ठेवले होते। आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे बॉल्स आता फ्राय करून घेणार आहे। मी हे बॉल्स फ्राय करण्यासाठी अप्पे पॅन गरम करत ठेवलेला आहे। आता अप्पे पॅन गरम झाल्यावर त्यात थोडं तेल घालून घेऊया आणि हे सगळे बॉल आता आपण अप्पे पॅनमध्ये घालून घेऊया। आता हे बॉल आपण थोडं तेल घालून सगळ्या बाजूने व्यवस्थित परतून छानपैकी भाजून घेऊया। हे बॉल्स आता असे सगळ्या बाजूने परतून छानपैकी क्रिस्पी बनवून घ्या, म्हणजे खायला पण चांगले लागणार आपल्याला। कुरकुरीत करून घ्या एक सगळ्या बाजूने। इथे आता मी एका बाजूला अप्पे पॅनमध्ये तुम्हाला हे बॉल्स करून दाखवलेले आहेत। आता दुसऱ्या बाजूला मी तेल घालून ठेवलेलं आहे कढईत। आता त्यातच मी हे बॉल्स तळून घेणार आहे। असे हे बॉल मी गोल्डन कलरवर तळून घेतलेले आहेत। हे असे गोल्डन कलरवर बॉल छानपैकी तळून घ्या, म्हणजे आपले बॉल क्रिस्पी होणार। तयार आहेत आपले क्रिस्पी बॉल्स। आपले दोन्ही प्रकारे इथे बॉल्स करून तयार आहेत। आता हे तळलेले बॉल्स आणि अप्पे पॅनमधले बॉल्स। आता मी तुम्हाला एक आता बॉल हा तोडून दाखवते। हे वरून क्रिस्पी बनतात आणि आतमध्ये मऊ असतात आणि खायला छान लागतात। हे क्रिस्पी बॉल तुम्ही सॉस किंवा चटणी बरोबर खाऊ शकता आणि अगदी कमी तेलात हे क्रिस्पी बॉल बनवून तयार होतात। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।